दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा कदान उपजो नारायणा कदान उपजो नारायणा कदान आता मजा इसे करिए आता मजा इसे करिए आता मजा इसे करे आता मजा इसे करे
तुझे पाय चित्ती धरी रा रे तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय अरे तुझे पाय चित्ती धरी रे रे ना रेणा हरी राना चित्ती धरी तुझे पाया चित्ती धरी पाया तुझे पाय रे पाय चित्ती धरी रे तुझे पाय चित्ती धरी तुझे पाया रे तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी
विठ्ठल 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 रे विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल 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 ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार माझी सद्गुरु दास तुका माझी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व साधक मंडळी माळकरी वारकरी मंडळी सर्वांच्या पायावरती डोकं टेकवतो आणि मग सेवेला सुरुवात करतो। मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या 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 मस्तक मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी या वार करी या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या। चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी परमपूज्य श्री संत नारायण महाराज यांच्या
38व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्ञानदान, अन्नदान आणि सप्ताहातले सगळे कार्यक्रम निमित्त नारायण बाबांच्या पुण्यतिथीचा आहे. पण गावातली संयोजक मंडळी, आयोजक मंडळी, कार्यकर्ते मंडळी, पुढारी मंडळी, घराघरातली तरुण मंडळी सगळ्यांच्या सहकार्यानं, शिवाय पंचकृषीतल्या ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं हा जो सप्ताह सुरू केला, हा 1 दिवसाचा नाही, हा सप्ताह 7 दिवसाचा. सप्ताह 7 दिवसाचा असला तरी 1 वर्षाचा नाही. सप्ताह 12 महिन्याचा नाही, 12 महिन्याचं एक तप असतं. 38वे वर्ष सुरू आहे. कुठलाही नेम सुरू करणं सोपं आहे, पण सांभाळणं महाकठीण आहे. नो हे एकल्याचा खेळ, म्हणूनी जमवावा लागे मेळ. कुठं एकटं जाऊन काय करतो म्हणलं तर जमत नाही. या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य सुंदर वाजवतात, गाणारी मंडळी सुंदर आहेत, एकाहून एक बळी आहेत, नियोजन सुंदर आहे, स्पीकर दणदणीत आहे, मंडप छान आहे. मला तर वाटतं मंडपावर पत्रे आहेत. जरी पावसाचे दिवस असले आणि अचानक पाऊस जरी आला तरी कार्यक्रमाला घोटाळा नाही. 5-50 हजार रुपये जाईनात का, पण कार्यक्रम सुंदर केला. धाडस आहे, नियोजक आहे. संयोजकाचं, नियोजकांचं आभार मानावं तेवढे थोडे आहेत. कार्यकर्ते, स्वयंपाकवाली मंडळी, अन्नपूर्णा देवी इकडं असलेले, एकट्या दुकट्याचा खेळ नाही, सर्वांनी मिळून झटून हे नियोजन लावलं. म्हणून आज पंचकृषीतली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मेंढका गावातली हाक या पंचकृषीमध्ये आली. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. ललके चिंता कोणाची, चिंता कोणाची, ललके चिंता कोणाची, चिंता कोणाची. यारे यारे लागत, यारे यारे लागत, यारे यारे लागत, यारे 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 लागत, यारे 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 लागत, नामचिंतनाचा कार्यक्रम, हरिपाठाचा कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, सर्वांना निमंत्रण. यारे यारे लहान थोर किंवा सकळास येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरिचा नाम, कलियुग उद्धार, ओ हरिचा नाम, कलियुग उद्धार, हरिचा नाम, कलियुग उद्धार.
निमित्त कोणता आहे? नारायण बाबांच्या पुण्यतिथीचा. पंढरपुरापासून मुदखेड पर्यंत किती तरी गाव आहेत, पण पंढरपुरातून सगळे गाव ओलांडून पंढरपूरचे महाराज इथं येण्याचं कारण कोणतं आहे? नारायण महाराज आहे. कारण नारायण महाराजाच्याच पुण्यतिथी निमित्तानं निमित्त नारायण महाराजांचं आहे. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. हो नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एक वाक्य लक्षात ठेवा, त्या जीवात्म्याचं पुण्य नारायण महाराजाचं पुण्य आहे. म्हणून नारायण महाराजांना जाऊन आज 38 वर्ष झाले, तरी त्यांचं नाव या ठिकाणी गाजायला लागलेलं आहे. काय नारायण महाराज पगार पाठवतात का तुम्हाला? पण जे नारायण महाराजांची पुण्यतिथी केल्यानंतर जे ऊर्जा मिळते, जे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. साखर मी खाल्ली आणि तुम्हाला विचारली साखर कशी लागती, तुम्हाला साखरच खावी लागणार आहे. तसं नारायण महाराजांच्या या निमित्तानं सुरू असलेल्या सप्ताहामध्ये जो कुणी भाग घेणार आहे, भाग घेतल्यानंतर त्याला जे ऊर्जा मिळणार आहे ती त्यालाच माहिती. आणि नारायण महाराजाच्या जीवात्म्याचं अफाट पुण्य आहे. म्हणून आजही त्यांच्या नावानं हा उत्सव सुरू आहे. महाराज पाठीमाग नाव चालण्यासाठी त्या जीवात्म्याचं पुण्य असावं लागतं. त्या जीवात्म्याचं पुण्य असेल तर नाव चालतं, पुण्य नसेल तर नाव चालत नाही. नारायण बाबांनी अवतारच घेतला समाजाची सेवा करण्यासाठी. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. बोला नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. हा अवतार होण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. एवढं सोपं नाही वैकुंठातून यायचं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कुणाची विहीर बांधून द्यावी, कुणाच्या गल्लीतून गटर बांधून द्यावी, कुणाच्या शेतात झाडं लावून टाकावेत, तर कुणाच्या दारात उभारून माधोगिरी मागावी. तर मागितलेली माधोगिरी कुठल्या गावातल्या मंडळीला येणाऱ्या जाणाऱ्याला बोलवून खाऊ घालावी. बाबा रे तू जेवला नसशील, पिंजलिया कापसाचा गोळा मारूया नेने कवनाच्या कपाळा, तैसा संताचा जिव्हाळा हाती कोवळासे. नारायण बाबा रागीड बी तसेच होते, बिघडले तर कुणाच्या बापाचे नव्हते.
स्वभाव बघितला तर हातात इस्तू धरावा, पण नारायण बाबाच्या नादी लागू नये. आणि अजून सोपं तुम्हाला सांगतो, ज्यांनी नारायण बाबाला बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, महाराज लोकांच्या नादी कधीच लागू नका. कोणत्या महाराजाच्या संतांच्या तोंडातनं एखादा शब्द निघून गेला, त्या शब्दाची हाय लागते आपल्याला आणि आपल्या संसाराची बर्बादी होती. त्यामुळं आपल्यासाठी ही संत मंडळी परमपूज्य आहे. नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. ओ नारायण बाबा जगी अवतार झाला, अवतार झाला. जन्मजन्मीची पुण्याई आली फळाला बाबा, आली फळाला. अरे नारायण बाबाचं निमित्त आहे, पण उद्धार तुमचा माझा आहे. निमित्त नारायण बाबाचा आहे, पण 84च्या फेऱ्यातून तुम्ही आणि मी मुक्त होणार आहे आत्मकल्याणासाठी, परम सुख मिळण्यासाठी, या जीवाची जीवदशा जाण्यासाठी आणि परमानंद सुखाची प्राप्ती होण्यासाठी हा उत्सव उभा केलेला आहे. गंगा वाहायला लागलेली आहे, स्नान करून घेणं काम आहे. निमित्त नारायण बाबाच्या पुण्यतिथीचं आहे. जी जी मंडळी हरिपाठाला हजर राहिली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. त्याचं पुण्य अफाट आहे. ते जमिनीवर पडलं तर माती घेऊन उठतय. केलेला सप्ताह वाया कसा जाईल. जे नामस्मरण आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेटली. असो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण ज्यांच्यामुळे मी आलो, येण्याचा योग कशामुळे आलो, नारायण बाबामुळे आलो. सगळं पटलं, एक खटकलं. सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर पुढे जातो. सांगू का? नारायण महाराजांच्या पुण्यतिथीचं जे उल्लेख आहे त्याच्या अगोदर संत नामानंद महाराज यांचे शिष्य एक नामानंद बाबाची ओळ ठेवत जा. माझं येण्याचं कारण काय? नामानंद महाराजांचे शिष्य नारायण महाराज. त्या नारायण महाराजांच्या गुरुचं नाव ही एक नाळ जोडलेली आहे. पुढच्या पिढीला हे माहिती होणार नाही. आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण हे जर अशीच जाहिरात तुम्ही छापत गेले, नारायण महाराजांची पुण्यतिथी, पण ती नारायण महाराजांचे गुरु कोण होते, नारायण महाराजांचा सहवास कुठं झाला, नामानंद महाराजाच्याच मठात का जायचं? नारायण महाराज तिथं होते म्हणून तिथं जायचं. नारायण महाराजचे गुरु नामानंद महाराज आहेत म्हणून 17,000 मठ आहेत ना, तिथलाच त्याच मठातला का बोलवायचा? त्या गुरु घराण्यातला आला पाहिजे, तसं ती एक नाव राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल रोज कार्यक्रम ना रोज सगळ्यापेक्षा आगळं वेगळं बघायला मिळालं.
सर्वांना हार, सर्वांना उपरणे आणि काला रोज एवढे हार, रोज उपरणे. आहे मला माहीतच नाही. माहीत असं तर मी 7 दिवस थांबलो असतो इथं. सगळ्या गावापेक्षा आगळा वेगळा कार्यक्रम फक्त मेंढका गावची मंडळी करू शकतात. त्याच्या पाठीमागे तुमच्या भावनेची ताकद आहे. भावनेची ताकद असल्याशिवाय असा कार्यक्रम होत नाही. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. सप्ताह सुरू झाला तर सप्ताहात काही परंपरा आहेत, सप्ताहातले काही नियम आहेत. पहिल्या दिवशी मंगलाचरण अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, मधल्या काळामध्ये संतपर भगवंताच्या लीलेचं वर्णन करणारा, संतांचं वर्णन करणारे अभंग घ्यावेत, उपदेशपर अभंग घ्यावेत. पण उद्या जर काला असेल तर आजच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी मागणीपर अभंग घेतला पाहिजे. 7 दिवस केलेली सेवा, त्या सेवेची आज मागणी आहे. आणि उद्याचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे, म्हणजे तुमचा पगाराचा दिवस आहे. आपल्या गावचे सरपंच साहेब या ठिकाणी हजर आहेत. योगायोगानं आज सरपंच साहेबांनी बी हार घातला आपल्याला. गावाचे पुढारी जर कीर्तनात, भजनात, सप्त्यात असले तर गाव सुद्धा पारमार्थिक होतं. गावातला पुढारीच पार्ट्या करायला लागला, डोलायला लागला तर मग गाव बी डोलायला लागतं. काही गावाला धार्मिक वातावरण मी पाहिलं, पण पुन्हा ज्यावेळेस सत्ता बदलली आणि जी पुढारी मंडळी सत्तेवर आली त्यांचा देवाचा गंध नाही, संबंध नाही, सप्त्यात कधी येणं नाही, जाणं नाही, त्या गावातले सप्ते बंद पडले महाराज. त्या गावात त्या बुवाचा काही लाग लागत नाही. गावाला पुढारी मंडळी सुद्धा पारमार्थिक विचाराचे असावे लागतात. या देशाचा पाया बळकट करायचा असेल तर आई, वडील, गुरुजी आणि पुढारी 4 माणसं जबाबदार आहेत. आपल्यावर काही ऋण आहे, या ऋणातून मुक्त होण्याची जबाबदारी आपली आहे. समाजाची सेवा झाली पाहिजे, आई वडिलाची सेवा झाली पाहिजे. आपलं लग्न झालं, अर्धवट संसार सोडून देता येत नाही. जोपर्यंत मुलाची मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत आपण गुंतलेलो आहे. मुलीला मुलं झाल्याशिवाय मुलीला दिलेल्या घरात मुलीच्या बापाला जे काही तिथलं घेता येत नाही, खाता येत नाही. ऋणातून मुक्त होण्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजे. आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग मागणीपर आहे. देहू गावामध्ये अवतार धारण केलेले जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणातून काय म्हणतात बोला. दुर्बुद्धीचे मला, 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 दुर्बुद्धीचे
परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारायांनी काय मागितले? पैसा मागितला, धन दौलत मागितली का, मुलं बाळ मागितले का? या अभंगातून आपल्याला शिकायचंय. ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुकोबाराया गेलेले आहेत, त्यावेळेस दोघांचा संवाद झालेला आहे. आणि दोघांचा संवाद झाल्यानंतर तुकोबारायांनी देवाकडे मागणी केलेली आहे. भक्तानं देवाकडे मागावं असं वाटत असत. कुणी मागावं? भक्तानं. कुणाकडे मागावं? देवाकडे मागावं. आणि देवाला असं कोणत्या भक्तानं मागावं असं वाटतं की ज्या भक्ताचं भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर झालेलं आहे. तुकोबारायांची भक्तीच अशी होती महाराज, तुकोबारायाला बघितल्यानंतर देवाची मान खाली जात होती. त्या ऋणातून देवाला मुक्त व्हायचं होतं. आणि म्हणून पांडुरंगानं सांगितलं तुकोबारायाला, काही इच्छा असेल तर माग. आपल्याला जर सांगितलं असं आपण गेलो, आणि खरं तर देवाकडे जाताना एकट्यानं जावं बरं का. एकट्यानं गेलं म्हणजे कसं, देव भेटतात, त्याला दर्शन देतात, त्याला अनुभव येतो. लिचांड मागं घेऊन गेले की आपलं लक्ष लागत नाही, त्या लिचांडाकडेच असतो आपण. तुकोबाराया एकटे होते. माग तुकारामा, ऐश्वर्य देऊ, धनसंपदा देऊ, तुका म्हणे मज नलगी दसोडी, सुतळीचा तोडा सुद्धा नको. रिद्धी सिद्धी देऊ, रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. मला रिद्धी सिद्धी नको, मला कीर्ती नको. कीर्ती देऊ का? तुकाराम महाराज प्रसिद्ध झाले, तुकाराम महाराजांचे कीर्तन गावोगावी होऊ लागले. जिकडे तिकडे तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. मला त्या कीर्तीची गरज नाही. मोक्ष देऊ, तुकोबारायांनी सांगितलं, मोक्ष सुखा हानू लाथा, तुझ्या मोक्षाला मी लातेनं उडवतो. अरे माग, मग काय पाहिजे? हा अभंग तिथं लिहिला महाराजांनी. दुर्बुद्धी ते म्हणा, मला एवढंच दे की मला दुर्बुद्धी येऊ देऊ नको. तुकोबारायाला असं मागितल्यानंतर पंढरीनाथ म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. यमाला भीती वाटते. एवढं तुझ्या नामात सामर्थ्य, तळ हातावर केस कसे उगवतील. तुझं जीवन पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण गाई. पांडू गोविंदाचे गुण पांडुरंगे मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले. पांडुरंग मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण
महात्मा विटेवर उभा असलेले पांडुरंग तुकोबारायाला म्हणतात, तुझा केवढा मोठा अधिकार आणि तुझ्याकडे कशाला रे दुर्बुद्धी येईल. त्यावेळेस मात्र तुकाराम महाराज देवावर चिडले, खवळले. तुकाराम असा, तुकाराम तसा, तुकारामाची योग्यता मोठी. ती तुकाराम कसा आहे ते तुकारामाला माहिती आहे. तू मला सांगू नको. ही दुर्बुद्धी तुझ्या घरात घुसली. तू देव आहे ना, तुझ्या घरात घुसली. देव सुद्धा हादरून गेले. म्हणजे ते कस काय ऐकायचंय तुला. आणि तुकोबारायांनी बोलायला सुरुवात केली. ज्याने गीता उपदेशिली तीही विटेवर माऊली. मागचा अवतार तुझा कृष्णाचा, तुझं कुळ यादवाच. तुझ्या यादवाच्या कुळात तू अवतार घेतलेले असताना तुझ्या यादवाच्या कुळात जन्माला आलेली पोरं 10-12 पोरं एका ठिकाणी जमा झाली. काहीचं वय 20 वर्षाचं आहे, काहीचं 18 वर्षाचं आहे, काहीचं 15 वर्षाचं आहे, काहीचं 22 वर्षाचं आहे. आणि या सगळ्या पोरांनी मिळून एका पोराला साडी नेसवली. त्याच्या छातीवर 2 चेंडू ठेवले, त्याला झंपर घातलं, त्याच्या पोटावर चिंध्या बांधल्या, त्याचं 7 महिन्याचं पोट तयार केलं. आणि सगळे पोरं यादवाच्या कुळातले म्हणले, हे डोंगर आहे ना डोंगर, या डोंगरावर दाढी राखलेला एक बुवा राहतोय. काय त्याला कळतंय का निस्तीच दाढी राखली ती बघूया. डोंगर चढून त्या डोंगरावर गेले त्या साधूकड. मगाशी सांगितलं ना मी, महाराज लोकांचे शक्यतो नादी लागून कुठला बुवा फडदिशा काय बोलल सांगता येत. त्या साधूच्या जाऊन पाया पडले. त्या साधूचं ध्यान मोडायचा प्रयत्न केला. साधू डोळे झाकून बसलेले होते. महाराज महाराज. महाराजांनी काही डोळे उघडले नाहीत. सगळे पोरं महाराज म्हणायचे आणि पाया पडायचे, महाराज म्हणायचे, पाया पडायचे. महाराजांनी डोळेच उघडले नाहीत. जेव्हा पोराला साडी नेसवली, त्या पोराला पाया पडायला लावलं, तेव्हा सगळे पोरं एकदाच ओरडले, महाराज. तरी महाराजांनी डोळे उघडले नाहीत. सगळ्या पोरांनी ठरवल्याप्रमाणे एकदाच बोलले, महाराज. ही पहिल्यांदाच गरोदर आहे, पोरग होईल का पोरगी होईल एवढं सांगा. महाराजांनी डोळे नाही उघडले. महाराजांचं ध्यान लागलेलं होतं. पण सगळ्यांचा आवाज एकदम निघाला. एकट्यानं आवाज काढला तर एकेरी आवाज कमी येतो. सगळ्यांनी मिळून जर आवाज काढला तर आवाज मोठा निघतो. मोठा आवाज निघाला. महाराजांनी डोळे नाही उघडले पण उत्तर मात्र दिलं. देवाच्या कुळात जन्माला आलेले पोर, तुम्हाला असली दुर्बुद्धी मनात म्हणले. पण पोरांना उत्तर काय दिलं. पोरं काय म्हणत होते, महाराज पोरग होईल का पोरगी होईल एवढं सांगा. 7वा महिना चालू आहे. महाराजांनी डोळे नाही उघडले पण महाराजांनी सांगितलं, पोरग बी होणार नाही आणि पोरगी बी होणार नाही. ह्याच्या पोटातून एक मुसळ बाहेर येईल आणि ते मुसळ बाहेर आलं की तुमच्या 56 कोटी यादवाचा सत्यानाश करल. सगळी पोरं खो 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 हसायला लागली.
सगळी पोरं टाळ्या वाजवत त्या डोंगरावरनं खाली आली. सगळी पोरं टिंगल करत आपापल्या घरला गेली. ज्याला साडी नेसवलेली होती ती त्याच्या घरला गेलं. त्याने जम्पर काढला, पण भानगड काय झाली, चेंडू काढले पण आतूनच 2 चेंडू तयार झाले. पोटावरल्या चिंध्या काढल्या, आतूनच 7 महिन्याचं पोट तयार झालं. ती पोरग घाबरलं, ती काय बाहेर येईना. ती त्या खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये बसायला लागलं. सगळ्या यादव कुळामध्ये बातमी पसरली आणि त्या पोराला बघायला देवाला बारी लागते तशी त्या पोराला बारी लागली बघायला. ती पोरग कोपऱ्यातच लाजू लाजू मरायला लागलं. 7वा महिना सांगितला होता. बरोबर 9 महिने झाले. 9 महिने 9 दिवसानं त्याच्या पोटातनं मुसळ बाहेर पडलं. मग मात्र 56 कोटी यादवाची झोप उडाली. या कार्ट्याने हा कार्यक्रम केला. आपले कार्टे सगळे ही पोरपट्टी देवळा त्या डोंगरावर गेली. त्या साधून शाप दिला, मुसळ बाहेर पडल आणि 56 कोटी यादवाचा निकाल लागल. आता काय करायचं? आता ह्याला कुटा म्हणे या मुसळाला धरून. त्या मुसळाला धरून कुटलं, त्याच पीठ केलं, वस्त्रगाळ केलं, वस्त्रगाळ, आणि ते बारीक केलेलं पीठ दिलं समुद्रामध्ये फेकून. ते तरंगत 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 समुद्राच्या काठाला आलं. त्याची ती पानकंस उगवली आणि थोड्याच दिवसात यादवामध्ये यादवी माजली. जी लढाई जुंपली, भाले संपले, बंदुक्या संपल्या, तलवारी संपले, शस्त्र संपले. एकमेकाला ठोसाठोशी करत, धक्काबुक्की करत, एकमेकाला गुद्दे देत सरळ समुद्राच्या काठाला आले. जे तरंगत तरंगत आलेलं होतं ना, त्याचे पानकंस उगवलेले होते. हे पानकंस दिसले, उपडून घेतले आणि जी लढाई जुंपली, 56 कोटी यादवाचा निकाल लागला. अरे या दुर्बुद्धीच्या मुळे, अरे या दुर्बुद्धीच्या मुळे झाले वाटोळे. उघडा जरा डोळे, पहा इतिहास पूर्वजांचा, पहा इतिहास पूर्वजांचा, पहा इतिहास पूर्वजांचा. या दुर्बुद्धीमुळं देवाच्या घरात असलेल्या यादवाचा निकाल या दुर्बुद्धीमुळं झाला. या दुर्बुद्धीच्या मुळे झाले वाटोळे. उघडा जरा डोळे, या दुर्बुद्धीच्या मुळे झाले वाटोळे. उघडा जरा डोळे, पहा इतिहास पूर्वजांचा, पहा इतिहास पूर्वजांचा, पहा इतिहास पूर्वजांचा. पुराणे इतिहास वाचा हो रामा. पुराणे इतिहास वाचा होते, पुराणा इतिहास वाचा होते. लंकेचा राजा रावण, लंके माझी घरे किती ती ऐका. सांग तशी संख्या जैसी तैसी. ज्या रावणाजवळ 80,000 बायका होत्या, 1,00,000 नातू होते, 1.25 लाख पंतू होते,
अख्खा मतदार संघ एकट्याचाच होता. उभारला असता तर एकटाच निवडून आला असता. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगतसी संख्या जैसी तैसी. 5 लाख पाषाणाची, 7 लाख विटची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. सोन्याची घरं होती. सोन्याची घरं म्हणजे कशी होती? 2 दगडाच्या मध्ये जशी सिमेंटाची दरज भरतात तशी ती घरं सोन्याच्या विटाची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी. विटाच्या मध्ये जसं सिमेंट भरलेलं असतं तसं तिथं सोनच होतं. तसे लोखंडी गज असतात. भीम उभा करताना लोखंडी गज मग काँक्रीट. तसं जे ते गज जे होते ना ते सोन्याचे होते. सोन्याचे, लोखंडाचे नव्हते. शुद्ध कांचनाचे 7 कोटी. सगळं ऐश्वर्य होत. पण एवढं ऐश्वर्य असून रावणानं सीता चोरून नेली. रावणानं सीता चोरून नेली. बुद्धी भ्रष्ट झाली. देवाला ठेवलं र तुरुंगात. देवाला 33 कोटी देव बंदीखान्यात तुरुंगामध्ये रावणानं ठेवलेले होते. वायुदेवानं अंगण झाडावं. मेघराजा या मेघराजानं सडा टाकावा. तुमचं माझं नसीब लिहिणारी सटवी, तिला शास्त्रीय भाषेमध्ये अदृष्ट देवता म्हणतात. तिनं 17 तास या रावणाचे पाय दाबावे. गणपतीनं गायी राखाव्यात. खंडोबानं दररोज दाढी करायला यावं. खंडे राया ज्याचा न्हावी, नित्य नेमार साधावी. एक दिवस खंडोबाला यायला उशीर झाला. खंडोबाला रावणानं येळकाटानं मारलं. तेव्हापासून खंडोबाचा येळकोट म्हणतात. तुम्हा आम्हाला त्रास देणारा शनिदेव, त्या शनिदेवाला पालत घातलेलं होतं आणि पाय देऊन चाललेला होता. कोण? रावण. एवढा दरारा होता. महाराज 33 कोटी देव बंदी खाण्यात ज्या रावणानं घातलेले होते, त्या रावणाच्या घरात दिवाबत्ती लावायला माणूस राहिलं नाही. अखेर न रहे दिवाना बत्ती. एवढं ऐश्वर्य होतं. 1 लाख नातू होते, 1.25 लाख पंतू होते. रावणानं सीता चोरून नेली. रावणानं सीता चोरून नेली. बुद्धी भ्रष्ट झाली. देवाला ठेवलं तुरुंगात. देवाला ठेवलं. दिवा लावायला माणूस राहिला नाही. याच सरळ उत्तर आहे, या दुर्बुद्धीच्या मुळे झाले वाटोळे. उघडा जरा डोळे. सप्ताह कशासाठी करायचा? कीर्तन कशासाठी ठेवायचे? माणसात बदल झाला पाहिजे.
माणसाच्या मन स्वच्छ झाली पाहिजे, अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, माणूस हा माणसासारखा वागला पाहिजे. त्याच्यासाठी हा उत्सव आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेट देई. आणि माणूस माणसाला सुधरावं असं वाटत असेल तर त्याची गुरु किल्ली संताजवळ आहे. संतांनी सांगितलं दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण. अरे बाबा, लोखंडाला गंज लागलेला आहे, त्याचा गंज काढायचा असेल तर राखेल घ्यावं लागतं. कपडा मळलेला आहे, त्याला साबण लावावा लागतो. जरी साबण लावला तरी मळलेला कपडा थोडासा निघल, पण एकदम स्वच्छ होत नाही. त्याला पुन्हा पुन्हा धुवावं लागतं. तसं संतांच्या सान्निध्यात पुन्हा पुन्हा यावं लागतं. आजही नारायण बाबा तुमच्या जवळ आहे, फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. त्याचं जिवंत उदाहरण शंकर महाराज लेंडेवार, तुमच्या गावचा लेंडेवार साहेब आहे. नारायण बाबावर श्रद्धा आहे आणि नारायण बाबावर श्रद्धा असल्यामुळं आज कुठल्याही शाळेमध्ये न जाता, महाराज लोकांची शाळा आहे, त्या शाळेमध्ये 5 वर्ष तरी काढले पाहिजेत, तर त्याला स्टेजवर बोलता येतं, नाही तर त्याचं इंजिन सुरू होतं. पण संतांची कृपा लेंडेवार साहेबावर झालेली आहे. स्वामी नामानंद महाराजांच्या चरणाजवळ सेवेचं व्रत हाती धरून नारायण बाबांनी जशी नामानंद बाबांच्या चरणाजवळ आषाढी वारीला आल्यानंतर पंगत घालावी. आमच्या नामानंद बाबांची शिष्य मंडळी हरिभक्त परायण परमपूज्य लिंगप्पा महाराज, त्यांची पंगत असायची. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज मांजरमकर, त्यांची पंगत असायची. मारुती महाराज मांजरमकर, त्यांची पंगत असायची. धोंडीबा दादा अमलापुरे, त्यांची पंगत असायची. या पंक्ती चालत असताना 12 वाजले की बाबा सर्वांना घेऊन जेवायला बसायचे आणि सगळे बसलेले असल्यानंतर शेवटला मात्र नारायण बाबा यायचे. सगळी पंगत नारायण बाबासाठी थांबत होती, कारण नारायण बाबा हातामध्ये 2 झाडू घेऊन नामानंद बाबांचा आश्रम झाडायला लागलेले आहेत, नसल तर गवत तर उपटायला लागलेले आहेत. सगळे बसल्यानंतर नारायण बाबा येणार. ती पांढरी चट्टी गुडघ्या एवढी, ती फडकं बांधलेलं, अंगाला आलेला घाम, तसाच घाम, उघड अंग, आणि नारायण बाबाने हात धुवावं आणि सगळ्याच्या लाईनीमध्ये त्या कोपऱ्यामध्ये बसून जेवण करावं. त्याही नारायण बाबाची पंगत त्या आषाढी वारीला होत होती. नारायण बाबांनी पंगत द्यावी, त्यात नारायण बाबाचे असलेले शिष्य लेंडेवार साहेब, काय नारायण बाबांनी प्रेरणा दिली असेल. गेल्या अनेक वर्षापासून आमचं पत्रही नसतं, निरोपही नसतो, पण त्या ठिकाणी येऊन बासुंदीची पंगत करतात. नुसती पंगतच नाही महाराज, संत कृपा होता पशु बोलेवे. संताची ताकद काय, संताचं सामर्थ्य काय. अरे गजानन बाबा कोरड्या विहिरीच्या काठाला जाऊन उभे राहिले आणि गजानन बाबांनी त्या कोरड्या विहिरीत वाकून बघितलं आणि गंगा माईला हाक मारली. हे गंगा माई, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
गणगणात बोते. भगवान शंकराच्या जटेतून तू प्रगट झालीस. या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलं पाहिजे. गंगा माता तू प्रगट हो माता. हाक मारली गजानन बाबांनी. कोरड्या विहिरीतून पाणी बाहेर आलं. संतानं मनावर घेतल्यावर काय होत नाही. नामानंद बाबांनी कृपा केली. गुलाब बाबाचे महाराष्ट्रात 350 मंदिर उभे राहिले. त्या गुलाब बाबाचं नामानंद बाबांचा शिष्य गुलाब बाबा. लता मंगेशकरच्या डोक्यावर हात ठेवलेले फोटो आहेत. गुलाब बाबाचं 32 कोटी रुपयाचं मंदिर एकाच माणसानं बांधलेलं आहे. संत कृपा होता पशु बोले वे. संताची कृपा झाली. रेडा वेद बोलला महाराज. निर्जीव दगडा मातीची भिंत चालती का? मग चालली नाही का? ज्ञानोबा रायांनी निर्जीव दगडा मातीची भिंत चालवली. संतांनी मेल माणूस जिथं उठविलं. मेलेलं माणूस जिवंत केलं. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अजून वायरमन MSCB मध्ये काम चालू आहे लेंडेवार साहेबाचं. पण तीर्थक्षेत्रात नामानंद बाबांच्या चरणाजवळ प्रवचन चालू आहेत त्यांचे. महिन्याच्या वारीला आले की प्रवचन करावं. ही कुणाची कृपा आहे? काही शाळेत गेलते का ते? संत कृपा होता पशु बोले वेद. अरे पशु जर वेद बोलत असेल तर हे माणूस आहे का बोलणार नाही? अरे नामानंद बाबाच्या चरणाजवळ आजही तुम्ही आलात तर एक मुका माणूस आहे. मुका. पंढरपुरात त्याचं घर आहे. श्रीमंत घराणं आहे. पण पंढरपुरातल्या माणसाने त्याला मठामध्ये आणून सोडलेलं आहे. हात जोडून आम्हाला एवढंच सांगितलं, दयागन महाराज, नामानंद बाबाचा महिमा अगाध आहे. आम्ही गुलाब बाबाचं नाव ऐकून आहे. आम्ही बाबासाहेब देशमुखाचं नाव ऐकून आहे. आम्ही नारायण बाबाचं नाव ऐकून आहे. नामानंद बाबाचे शिष्य लिंगप्पा महाराज कोल्हाडे त्यांचं नाव ऐकून आहे. अनेकावर कृपा झाली. हे मुका माणूस आम्ही तुमच्यावर सोडतो. तुमच्या आश्रमात आम्ही सोडतो. तो आला तर खाली मान घालून बसत होता. इकडं बघायला लागला तर इकडंच बघायचा. इकडं बघायला लागला तर इकडंच बघायचा. पण आज तो 2-2 शब्द बोलायला लागलेला आहे. मुखं करोति वाचालम पंगुन लंघयति गिरी यत कृपा तमाम वंदे परमानंद माधव. संताची कृपा व्हावी लागते. आणि संताची कृपा करून घ्यायची असेल तर संत वचनाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. विश्वास पाहिजे. हो हो. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. कधीच दुर्बुद्धी येऊ देऊ नको. आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. बोला पुढचं चरण कोणचं म्हणायचं ते म्हणा. उपजला
मनात उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाओ. एक उदाहरण सांगतो छोटस. आता मिक्सर निघाले, यंत्र भरपूर निघाले, पण पूर्वीच्या काळामध्ये उकळामध्ये मुसळ घेऊन ते सडावं लागत होतं. माता भगिनींना माहिती आहे, नव्या पिढीला काय माहिती नसेल, पण जुन्या माता भगिनींना माहिती आहे. एक माऊली आपली मुसळ त्या उकळामध्ये टाकून सडायचं काम करत होती. अजून कशी ही बाहेर दिसना, बायांचं लक्ष बायांवर लय असतं कामावर. माझं धुणं झालं तिचं झालं का नाही, माझी भांडी झाली तिची झाली का नाही, माझा स्वयंपाक झाला तिचा झाला का नाही, माझं सगळं आवरलं, ही कशी बाहेर दिसना. अजून काय करते या. एक आली तिचं बघायला, तिचं चाललं होतं सडायचं काम हातात मुसळ घेऊन, आणि ही तिथं जवळ बसून म्हणते काय झालं ग, दिसलीच नाही, आलीच नाहीस, बाहेर कसलीच आली नाहीस. तेवढ्यात मालक आला तिचा. कोणाचा? जिच्या हातात मुसळ होत, सडायचं काम चालू होतं, तिचा मालक आला संडासला गेलेला. ते म्हणला पाणी आण, पाणी आण म्हणायला, आणि मुसळाचा हात वर जायला गाठ पडली. पाणी आण म्हणल्यावर त्यानं तसाच हात सोडून दिला आणि उठली, तवली घेतली, रांजणा जवळ आली, तवलीमध्ये पाणी घेतलं, पाणी नेऊन दिलं मालकाला, पुन्हा येऊन बसली, ती मुसळ धरलं, चालू झालं काम. हिला ते आश्चर्य वाटलं. ही म्हणली कस काय ग असं, कशामुळे असं होतं. तिनं सांगितलं कसं आहे, पतीची सेवा करावी लागते. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जर का नवऱ्याची सेवा केली, दररोज पाया पडायला लागली, पाय दाबायला लागली, म्हणजे काय सेवा करायची, म्हणजे काय करायची. ती म्हणली सेवा करायची म्हणजे काय करायचं, नवऱ्याला चोळून मुळून आंघोळ घालायची, नवऱ्याचे कपडे धुवायचे, इस्त्री करायचे, नवऱ्याला जीव घालायचं, त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायचा, त्याचे हातपाय दाबायचे, त्याचं मन प्रसन्न ठेवायचं. हा देव आपल्याला प्रसन्न होतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव सुद्धा महाराज ऐकतो. असं आहे वय. बर बर बर. तिला पटलं, तिच्या मनातला भाव उपजला भाव. तिचं नवऱ्याचं कवाच जमत नव्हतं. तिचं ती पाणी भरायची, नवऱ्याचं नवरा पाणी भरायचा. तिचं पाणी ती कवाच घेऊ देत नव्हती. पाणी राहू द्या, बादली घागर सुद्धा घेऊ देत नव्हती लवकर. पण हिच्या मनात आला आता सेवा करायची. त्याला माहित नसताना त्याचे कपडे धुवून काढले. त्याला माहितच नाही त्याचे कपडे इस्त्री करून आणले. त्याला माहितच नाही. ते झोपले तर 3 वाजल्यापासून पाणी उकळत आणलं, जाळ घातलं चुलीला, हे धूर दाबून ते आपलं नियमाप्रमाणे उठलं. ही आपली झाडत होती. आता त्याला पाणी आणायचं होतं हापशावरनं. काय करू कसं करू. तिचा अंदाज घेत अंगणातली बादली उचलली त्यानं पाणी आणायला. त्याला आंघोळीला पाणी आणायला बादली उचलली. हिनं झाडता बघितलं. ठेव तिथं बादली म्हणून ओरडली की ती सावधानच झालं एकदम. 2 मिनिटं बोललंच नाही काय. आणि 2 मिनिटानं म्हणलं तुला पाहिजे का बादली, तुला पाहिजे का बादली, तुला पाहिजे, बरं असं दे. घागर उचलली. जाऊन घागर उचलल्यावरती पुन्हा ओरडली, ठेव घागर, पाणी मी तापवलेलं आहे. उठणं जाऊन आणलेलं आहे, पाट आत ठेवलेला आहे, पाणी काढून इसान केलेलं आहे.
चोळून मोळून घोळून आंघोळ घालणार आहे. काय बाबा कोणीकडे सूर्य उगवला, मला आंघोळ घालणार? मला कालच मी कपडे धुतलेले आहेत, तुमच्या कपड्याला मी इस्त्री करून आणलेला आहे. बघितलं त्यानं, लगेच कपडे आणले, लगेच बाथरूम पाशी ठेवले. हन बघितलं, अरे बापरे शर्टाला इस्त्री. लगेच खुश झालं, कपडे काढलं, गेलं बाथरूम मध्ये. 3 वाजल्यापासून उकळतं पाणी टरारून फोड अंगावर दिलं टाकून पाणी. ठो बोंबला, अजिबात गडबड करायची नाही, बोंबलायचं नाही म्हणली. मला पतिवार्ता व्हायचंय. पाणी टाकलं अंगावर, कपडे दिले, त्याच्या अंगावर टरारून फोड. तवर चुलीमध्ये तिकडं काही गॅस नव्हता त्या काळात. शेवायाचा भात पटकन होणार काहीतरी शेवाया, लगेच शेवायाचा भात तवर तयार झाला. तिच्या अंगावर पाणी टाकून टाकून बोंबलत होतं तरी सोडलं नव्हतं. ही कपडे इस्त्रीचे त्याच्या हातात दिले, कपडे घालून बसायला पाठ, टेकायला पाठ, ताट ठेवायला पाठ, पाटावर सगळं बसवला. समोर ताट ठेवलं पाटावर, ताटामध्ये शेवाया, दूध, तूप, चमचा. ह्यानं चमच्याला हात लावला. ते म्हणली थांबा मी खाऊ घालणार. घेतला चमचा मोठाच्या मोठा, गरम शेवया, गरम, खुपसलं तोंडात. ती म्हणलं ओ हे ती म्हणला मेलो. ती खुपसला की दुसरा बी घास फोकसला, तिसरा बी खुपसला, चौथा बी पोळायला लागलं. ऐका ना, ते आधीच वलवून ठेवलं होतं तिनं. लगेच धान्य ती सडायला चालू केलं. त्याला सांगितलं, ती जवळ आलं पुन्हा फोड घेऊन, तोंड भाजलेलं घेऊन. त्याला सांगितलं, आता मी मुसळ घेऊन सडायला लागलेले, डबडं भरून ठेवलंय, डबडं घ्यायचं, रानात संडासला जायचं, तिकडून यायचं, माझा हात वर गेलेला बघायचा आणि मग मला ऑर्डर सोडायची, पाणी आण, मग मी तुम्हाला पाणी आणून देणार. आता डबडं भरलेलं आहे, जावा जावा संडासला जाऊन या. ती मला संडासच आली नाही. ही म्हणली मी सांगते ना जा. सांगते म्हणून डबडं उचलून गेला, घेऊन गेला, रानात गेला, पाणी सांडून आला फिरून रानातनं. हिनं सांगितलं होतं हात वर गेल्यानंतर मग पाणी मागायचं, पाय धुवायला. उपजला भाव उपजला होता हिचा. हात वर कवा जातोय, अंगणात येऊन उभारून बघितलं, हिचा हात वर गेला की वरडला, पाणी आण, पाणी आण म्हणून वरडल्याबरोबर हिनं हात दिला सोडून, वरच्या वर सोडून दिला. पटकन बाजूला सरकाव कने, मुसळ कसं थांबते बघायला. जे मुसळ वरनं आले ते थोबाडावर सगळं दात खाली, तोंड बोळक झालं. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ. तुकाराम महाराज म्हणतात, तिला जसा भाव उपजला होता ना पतिव्रता व्हायचा, तसा मला भाव उपजलेला आहे. कोणता भाव उपजलेला आहे? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. माझ्या चित्तामध्ये तुझे पाय पाहिजेत. उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ, आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. ज्ञानोबरायचं भजन चालतं ना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
चाल म्हणणार आहेत ना? नाही का? बर, नका म्हणू चाल. तुम्ही नाही म्हणले तर मी 2 शब्द बोलतो त्याच्यावर, शेवटच्या चरणावर. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. उद्या काय? काल आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काय असतं? जे आले नाहीत 7 दिवसात, हो भयंकर खुश, गर्दी वाढायला लागली. आता माझा अवसान नाही राहिला, आवाज पुरत नाही माझा. हे किती दिवस करणार आहे मी? उगा तुम्ही बोलवलं म्हणून आलो. बरेच कीर्तन, आता 4-5 कीर्तन माझे हळूहळू कमी केले मी. शुगर आहे, पायाला लागलं ना, अवसान पोचत नाही. हे कसं उगं माझ्या नावावर चाललंय बरं का. हाय महाराज, हाय महाराज, तुमचं प्रेम आहे, तुम्ही बोलवलं, पण तुमच्या ताब्यात आहे मी उद्याच्या काल्या कीर्तनापर्यंत. पूर्वीचा काळ असा होता की मंदिरामध्ये जाऊन अगरबत्ती लावता येत नव्हती. एखाद्यानं मंदिरामध्ये प्रवेश केला आणि सुलतानाच्या फौजेनं जर पाहिलं तर त्याचा हात कलम केला जात होता. त्या काळात कुठला आलाय अभिषेक? एखाद्यानं जर अभिषेक केला तर त्याची गर्दन उतरली जात होती. हिंदूवरती करून अत्याचार, हिंदूवरती करून अत्याचार माजले होते फार मोगल सरदार. अन्यायाला वाचा कोण फोडणार? अन्यायाला वाचा कोण फोडणार? अन्यायाला वाचा कोण फोडणार? राजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ भयभीत झालेला काळ. माणसाला माणूस म्हणून जगणं कठीण होतं. स्वामी रामानंद महाराज कीर्तनामध्ये सांगत होते, माईट इज राईट, बळी तो कानपिळी, येणारे दिवस धोक्याचे. ऑक्सिजन कमी पडल, ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावं लागल. माईस लेकरू पारक होईल, येणारे दिवस धोक्याचे. जे नामानंद बाबांनी सांगितलं ते शब्द खरे व्हायला लागले. हिंदूवरती करून अत्याचार, अत्याचार माजले होते फार मोगल सरदार. अन्यायाला वाचा कोण फोडणार? अन्यायाला वाचा कोण फोडणार? अन्यायाला वाचा कोण फोडणार? दीनदुबळ्याला नव्हता आधार, दीनदुबळ्याला नव्हता आधार, दीनदुबळ्याला नव्हता आधार, दीनदुबळ्याला नव्हता आधार. जिजामात मनी करते विचार, प्रकार काही झाला शेतकऱ्याच्या कणगी लुटत असताना जिजाऊ साहेबांनी पाहिलं हिंदूंच्या मुलींवर बलात्कार होऊ लागलेले. जनावखाने तुडुंब भरलेले. हिंदूंच्या स्त्रिया नग्न अवस्थेमध्ये रस्त्यानं फिरवायला लागलेले.
नवरात्रातल्या 7व्या माळेला, नवरात्रातल्या 7व्या माळेला, 7व्या माळेला देवी समोर पदर पसरला, देवी समोर पदर पसरला. एक बाळ द्यावा गे मला, एक बाळ द्यावा गे मला. आई जगदंबे हा चाललेला नंगानाच किती दिवस चालणार आहे? त्राता नाही हिंदू धर्माला, त्राता नाही हिंदू धर्माला, गाई ब्राह्मणाला. दैत्यांचा मोड करण्याला, दैत्यांचा मोड करण्याला एक बाळ द्यावा गे मला. पुत्र रत्न घाल जन्माला, पुत्र रत्न घाल